नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व यांच्याकरता सुरक्षा रक्षक सेवा घेण्यासाठी मित्रांनो इथं भरती निघालेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो जळगाव, नागपूर आणि बारामतीसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. खूप साऱ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी असणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला वॅकन्सी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी असणार आहे, पगार किती असणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायचं आहे आणि इंस्टाग्राम आयडी, फेसबुकला फॉलो करून घ्यायचं आहे. ओके, तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, आता जो जी आर असणार आहे, लेटेस्ट जी आर असणार आहे, विभागाच्या अधिपत्याखालील 3 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संकलित रुग्णालय सुरक्षा रक्षक सेवा घेण्यात मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला महाराष्ट्र शासनाकडून. ओके, तर तारीख बघू शकता 1 एप्रिल 2025चा लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो. ओके, याच्यामध्ये मित्रांनो आपण प्रस्तावना वाचून घ्या. सगळ्यात आधी याच्यामध्ये दिलेले मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील 3 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यंत्रसामुग्री, फर्निचर व इतर वस्तूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांच्या सेवा शासन मान्य संस्थेकडून घेण्यात प्रस्ताव आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालय यांनी संदर्भ क्रमांक 456 वरील पत्रान्वये शासनास सादर केला होते. त्या अनुषंगाने 3 शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. त्याच्या प्रस्तावामध्ये दिलेलं आहे. आता आपण इथं बघणार आहोत शासनाचे निर्णय काय झाला याच्यावर. ओके, आता संचालनात अधीनस्थ खालील 3 संस्थेत सुरक्षा रक्षकांची सेवा विविध अधिकारी, कर्मचारी शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या संस्थानिहान वार्षिक खर्चास मान्यता देण्यास प्रस्तावनेसंदर्भातील 456 च्या पत्रान्वये सादर केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्थापक नसल्यास मौल्यवान साहित्य चोरीला जाणे, विद्यार्थी सुरक्षा, रॅगिंगचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर बाबी विचारता घेता संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील यंत्रसामुग्री, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अन्य शासकीय अधिकारी, कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संचालयात अधीनस्थ 3 संस्थेत सुरक्षा रक्षकांची सेवा विविध अधिकारी, कर्मचारी शासन मान्य संस्थेकडून उपलब्ध करून घेण्यास त्याकरिता येणाऱ्या संस्थानिहान वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे. तसेच इथे लिहिलेले मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळाचे यांच्याकडे 1 महिन्याच्या अनामत रक्कम 3 महिन्याची सुरक्षा ठेव जमा करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये कोणत्या संस्थेला वॅकन्सी ते आपण बघू. संस्थेचे नाव दिले, अनुक्रमांक दिले, संस्थेचे नाव, संस्था, पदनाम, ज्यांचा आवश्यक पदसंख्या किती असणार आहे, येणारा मासिक खर्च म्हणजे महिन्याला खर्च, येणारा वार्षिक खर्च म्हणजे वर्षाला खर्च जो दिलेला आहे त्यांच्यासाठी. ओके, टोटल पदांसाठी. आता मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगावसाठी वॅकन्सी असणार आहे. ही संस्था जी असणार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे भरली जाणार आहे. इथे एकूण सुरक्षा रक्षकासाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, 129 वॅकन्सी असणार आहे. दर महिन्याला त्यांना पगार असणार आहे. एका सुरक्षा रक्षकाला 28,000 रुपये प्रति महिना असणार आहे. ओके, इथे दिलेलं आहे एका पदाकरिता. ओके, याच्यामध्ये मित्रांनो वार्षिक खर्च दिलेला आहे, इथं आपण बघू शकतो, आणि 18% GSTचा वार्षिक खर्च पण दिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता 2 नंबरचे जे पद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सार्व उपचार रुग्णालय बारामतीसाठी वॅकन्सी असणार. इथं पण महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को तर्फे भरती भरली जाणार आहे. याच्यामध्ये सुरक्षा रक्षक पर्यवेक्षकासाठी 6 वॅकन्सी असणार आहे. त्यांना पगार असणार 32,268 रुपये मित्रांनो. त्यांचा वार्षिक खर्च बघू शकता. त्यानंतर सुरक्षा रक्षकासाठी वॅकन्सी असणार 127 वॅकन्सी, त्यांना पगार असणार 27,275 रुपये मित्रांनो. ओके, 133 जागा असणार टोटल, आणि त्याचा वार्षिक खर्च बघू शकता इथे दिलेला आहे. त्यानंतर 3 नंबरला जे असणार मित्रांनो, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळातर्फे भरली जाणार आहे. इथे 39 जागा असणार मित्रांनो टोटल. त्यांना पगार असणार 28,000 रुपये. ओके, 19 वर्षाला त्यांचा खर्च इथं बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने दिलेला आहे. टिप अतिरिक्त सुरक्षा रक्षक असणार आहे. याच्यामध्ये
त्यांनी दिलेला आहे मित्रांनो. सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय 17/4/2015 वित्तीय अधिकार नियम भाग पहिला उपविभाग 4 अनुक्रमांक 11 मध्ये प्रशासनिक विभागास असलेल्या वित्तीय अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी येणारा खर्च संबंधित संस्थेच्या कटांतरित सेवा या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पनिक निधीमधून भागवण्यात यावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. एवढाच आज जी आर आता मित्रांनो. फक्त इथं वॅकन्सी बद्दल आणि पगाराबद्दल माहिती दिलेली आहे. याची जी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला मी सांगतो. इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला झेडपीची वेबसाईट असते मित्रांनो. जसं जळगाव झेडपीची वेबसाईट असते. झेडपी जळगाव, झेडपी बारामती, झेडपी नागपूर या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे मित्रांनो. तिथून आपल्याला आपल्या झेडपीमध्ये याची नोटिफिकेशन येणार मित्रांनो. ओके, तिथून आपल्याला अप्लाय करायचं मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात असणारे पद. ओके, तर तिथून आपल्याला याची जाहिरात पण येणार आहे मित्रांनो. याची जाहिरात वगैरे काही अजून आलेली नाही आहे. ओके, तर तुम्हाला याची काही अजून चिंता करायची आवश्यकता नाही. याची कधी जाहिरात आली मित्रांनो लगेच तुमच्या समोर मी व्हिडिओ सादर करेल. ओके, आणि तुम्हाला झेडपीची वेबसाईट पण चेक करता याची जळगाव, बारामती, नागपूरची आपण आपल्याला कधी चेक करायचं आपण चेक करू शकतो. ओके, आणि तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि आपल्याला अपडेट वगैरेसाठी नेक्स्ट अपडेट जे आपण देणार व्हायच्या या व्हिडिओबद्दल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यानंतर आपल्याला फेसबुक आयडी, इंस्टाग्राम ला फॉलो करून घ्यायचे. जेणेकरून याची वॅकन्सी कधी आली तर मी लगेचच तिथं व्हिडिओ पोस्ट करून टाकेन. टेलिग्राम चॅनलला इथं मेसेज देऊन देईल मित्रांनो. ओके, तर आपल्याला तिथे जॉईन व्हायला विसरू नका. आणि PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायची. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर डाउनलोड करून घ्यायची. आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला कधीही मला तुम्ही तिथं मेसेज पण करू शकता. ओके, त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुकची. ओके, आणि त्याच्यानंतर काही शंका वगैरे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा. चॅनलला पहिल्यांदा असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून येणारा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येणार. ओके, असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.